नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. अखेर प्रसाद हिरेंच्या बंडाची तलवार म्यान. महायुतीत बंडखोर दराडे माने यांच्यात थेट लढत. नाशिक जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीसमोर उभे राहिलेले बंडखोरीचे आवाहन अखेर कमी होण्याची चिन्हे दिसत आहेत. नाशिकमधील भाजपचे बंडखोर उमेदवार प्रसाद हिरे यांनी महायुतीच्या हितासाठी निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा केली. मंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीनंतर हा निर्णय झाल्याचे सांगितले जात आहे. रविवार दिनांक 7 रोजी झालेल्या चर्चेनंतर सोमवारी दिनांक 8 रोजी उद्योगमंत्री उदय सामंत, मंत्री दादा भुसे आणि गिरीश महाजन यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला प्रसाद हिरेही उपस्थित होते. बंद दाराआड झालेल्या चर्चेनंतर हिरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करीत महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांना जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. याबाबत माध्यमांशी बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं की महायुतीतील दोन्ही बंडखोर उमेदवार माघार घेतील असा विश्वास सुरुवातीपासून होता. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्याने प्रसाद हिरे यांना अनधिकृतरित्या अर्ज मागे घेता आला नसला तरी त्यांनी निवडणुकीतून बाजूला होत नरेंद्र दराडे यांच्या समर्थनाची भूमिका घेतली आहे. महाजन यांनी सांगितलं की नाशिकमधील प्रश्न निकाली निघाल्यानंतर जळगावमधील परिस्थितीही लवकरच स्पष्ट होईल. गोकुळ गीते यांच्याशी चर्चा सुरू असून त्याबाबत सायंकाळपर्यंत निर्णय अपेक्षित आहे. राज्यातील 17 पैकी सर्व 17 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.